प्रमाणे हिंदू धर्माच्या प्रथाप्रमाणे कुठल्याही शुभ कार्याला जाताना आपण बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात करतो. त्याप्रमाणे मी आज नेहमीप्रमाणे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलो आहे. मी स्वतः निवडणुकीला उभा आहे. त्यामुळे सहकुटुंब आलो आहे. बाप्पाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. आता मतदानाला जाईल. केलेदार, गणपती बाप्पा खरं तर मुंबईचा सिद्धिविनायक खास करून विशेष आशीर्वाद आहे मुंबईवर असं मानलं जातं. हा आशीर्वाद मनसेसाठी कितपत महत्त्वाचा असतो? मुळात मी ह्या सिद्धिविनायकच्या मंदिराचा परिसरात राहण्याचा मोठा झालो आहे. त्यामुळे माझ्यासाठी, आमच्या प्रभादेवीकरांसाठी, दादरीकरांसाठी सिद्धिविनायक खूप आराध्य दैवत आहे आमचं. आणि एकंदर पाहता मी 15 दिवस जो काय आम्ही प्रचार केला आणि लोकांकडून जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्यामध्ये मला मनसेसाठी, विशेषतः मनसेसाठी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांसाठी, विशेषतः मराठी माणसांमध्ये जी आपुलकी आणि एक वेगळी भावना जी जाणवली, त्यातून मला असं वाटतं की आमची सत्ता येईल. उबाटा, शिवसेना उबाटा गट आणि मनसे संयुक्त युतीची महानगरपालिकेमध्ये सत्ता. पण ज्या पद्धतीनं खरं तर सध्या वातावरण आहे, जे राजकीय वातावरण सध्या बघायला मिळतं आणि अशामध्येच तुम्ही जो कॉन्फिडन्स सध्या बोलून दाखवता की ठाकरेंची सत्ता येईल, सध्या असं वाटतं का सत्ता ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळतं तुमच्या होतं? हे बघा, निवडणूक म्हटलं की हे आरोप प्रत्यारोप विरोधक करणारच. त्यामुळे लोकसुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी आता मतदान 7:30ला सुरुवात होईल. तर मी मतदारांना आणि जनतेला आवाहन करेन की जास्तीत जास्त मताने मराठी माणसांना निवडून द्या, सुशिक्षित मराठी तरुण उमेदवारांना निवडून द्या, जेणेकरून मुंबईचं अस्तित्व आणि मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व अबाधित राहील. या दृष्टिकोनाने, या सद्विवेक बुद्धीने मतदान करा.